प्रतिबिंब जनमानसांचे। नगर शहरातील बुरुडगावच्या गुंडांचा पोलिसावर जीवघेणा हल्ला, राहुरीत कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण। अहिल्यानगर जिल्ह्यात कायद्याला खुले आव्हान देणारी धक्कादायक घटना समोर आली असून अहिल्यानगर शहरातील बुरुडगाव परिसरातील गुंडांच्या टोळक्याने कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावरच प्राणघातक हल्ला केल्याने मोठी खळबळ उडाली आहे। दिनांक 9 मार्च रोजी राहुरी पोलीस ठाण्याचे कर्मचारी विकास रंगनाथ वैराळ यांच्यावर हा हल्ला करण्यात आला। मिळालेल्या माहितीनुसार 8 मार्च रोजी दुपारी दिग्रस फाटा परिसरात काही मद्यधुंद इसम एका मालवाहू गाडीच्या चालकाला मारहाण करत होते। या प्रकाराची चित्रफीत काढत असताना पोलीस कर्मचारी वैराळ यांना आरोपींनी धमकावले। त्यानंतर रात्री वैराळ हे राहुरीतील मुख्य चौकात वाहतूक नियंत्रणाचे कर्तव्य बजावत असताना याच टोळक्याने पुन्हा धुडगूस घालत थेट पोलिसांवरच हल्ला चढवला। नगर शहरातील बुरुडगाव परिसरातील खंडू वसंत काळे, वैभव बाबासाहेब ताराडे, संतोष अंकुश काळे, महेश निमसे यांच्यासह सुमारे 12 ते 15 जणांच्या टोळक्याने लोखंडी गज आणि लाकडी दांडक्यांनी पोलीस कर्मचाऱ्यावर बेदम मारहाण केली। आरोपींनी वैराळ यांच्या नाकावर व अंगावर गंभीर वार करत त्यांना रक्तबंबाळ केले। एवढ्यावरच न थांबता त्यांचा गळा आवळून जीवे मारण्याचाही प्रयत्न करण्यात आला। तसेच त्यांच्याकडील मोबाईल फोनही जबरदस्तीने हिसकावून नेण्यात आला। या हल्ल्यात पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अहिल्यानगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत तिघांना ताब्यात घेतले असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे। भर रस्त्यात वर्दीतील पोलीस कर्मचाऱ्यावर झालेल्या या निर्भीड हल्ल्यामुळे बुरुडगाव परिसरातील गुंडांची दादागिरी पुन्हा समोर आली असून जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। प्रतिनिधी अझहर सय्यद, नगर न्यूज 24, अहिल्यानगर। नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा